हे बघा, आपण आज आपल्या लाडीचा वाढदिवस साजरा करणार आहोत. तो कसा करणार आहोत चला बघा. तर मी इथं फुलांचे हार करायला घेतलेला आहे. त्यासाठी मी दारातले झेंडू आणि गुलाब आणलेले आहेत. तर आता लाडी तुम्ही म्हणाल लाडी कोण आहे बरं? तर ही लाडी आमची कालवड आहे. आणि आमच्याकडं कस्तुरी म्हणजे तिची आई ही पहिली आमच्या दावणीला आलेली म्हणजे जनावरांपैकी आहे. तिच्यापासून सुरुवात झाली. आमच्याकडं आधी जनावरं वगैरे नव्हती. तर मग कस्तुरी आली आणि कस्तुरीला ही छानशी लाडी झाली. तर मग ही सगळ्यांची लाडाची आहे. कारण सगळ्यात लहान आहे ती आणि खूप गोड आहे, गोड एकदम गोड आहे. त्यामुळे तिचं नाव लाडी ठेवलेलं आहे आम्ही. तर तिला आज वर्ष झालेलं आहे लाडीला आमच्या. बघा आता ती कशी छान दिसते ती. तर तिच्या वाढदिवसाची मी तयारी करते. इथं हार बनवून तयार होत आहे आपला. तर हे बघा, हे असं हार तयार केला आहे मी छान. आणि अशी केकची पण तयारी केली. मी ही कण्या शिजवून घेतलेल्या आहेत बाजरी आणि गव्हाच्या. आणि त्याला केकचा शेप येण्यासाठी मी काय केलेलं आहे, कुकरच्या डब्यामध्ये टाकलं, ते दाबून घेतलं आणि असं केकचा आकार मी त्याला दिलेला आहे. तर वरती मी असं नाव पण टाकणार आहे आमच्या लाडीचं. तर त्यासाठी मी गव्हाचं पीठ मळून घेतलं आहे आणि त्याचं असं छोटे छोटे रोल तयार करून नाव तयार करत आहे मी. तर हा लाडीचा वाढदिवस आणि हा लाडीसाठी मी बनवलेला केक तुम्हाला कसा वाटला आहे तर ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का. आणि हे कण्याचा केक करण्याचं कारण असं आहे की जेव्हा पोळा होता त्यावेळेला आमच्याकडं सुतक होतं, त्यामुळं आम्हाला पोळा साजरा करता आला नाही. आणि आमच्या कस्तुरी आणि लाडीला पण कण्या खायला भेटल्या नाही त्यामुळं. तर त्यासाठी मी ह्या कण्या केल्या आहेत त्यांच्यासाठी, दोघींसाठी पण. म्हटलं चला वाढदिवसाचं निमित्त झालं, पण त्यांना ते खायला पण मिळेल. वर्षातून एकदा तरी कण्या भेटल्या पाहिजेत ना त्यांना खायला. तर हे बघा, हे असं तयार करते मी. केक डेकोरेट करायचं काम चालू आहे माझं. आपण असं मुलांचा वगैरे पण वाढदिवस करतोच की जसं जमेल तसं. तर मी आमच्या लाडीच्या वाढदिवसासाठी अशी नवीन साडी पण घातलेली आहे बरं. हे बघा, आपलं नाव तयार होत आहे. तर आमची लाडी एवढी गोड आहे, एवढी छान आहे ना. तर ती अशी चरायला जर चालली असेल आणि मी जर घरात आत दिसले नाही किंवा आवाज नाही आला तर ती पायऱ्या चढून वरती येते. कारण तिला मी रोज घास चारायची सवय लागली आहे, तिला म्हणजे लावली आहे. रोज बाहेर ती चालली की मी पटकन घास चारते, कारण विसरला की मग तो तसाच पडून राहतो. तर नसेल तर लगेच पटकन येते ती आणि खाते. इतकी गोड आहे आमची लाडी. तिच्या आईला घास वगैरे खायला मिळत नाही, मी तिला मग दुसरी भाकरी चारते. आणि हिला मी जे रोज भाकरी करण्यापूर्वी गाईचा घास तयार करते तर तो मी लाडीला देते. तर असं कण्यांचे गोळे तयार करून मी असं केक डेकोरेट करत आहे. हे बघा, असं छान. तर जितकं जीव आपण जनावरांना लावू ना ते सुद्धा आपल्याला तसाच जीव लावतात. तर माझे मालक जर बाहेरगावी गेलेले असतील आणि जर गाडीचा आवाजसुद्धा आमची लाडी बरोबर ओळखते. गाडीचा आवाज जर बाहेर आला आणि ती जर गोठ्यात असेल इकडे शेडमध्ये तर ती बरोबर हमरायला सुरुवात करते बरं का. तर कळतं तिला ते, बरोबर लक्षात येतं. आणि घरात जरी आवाज त्यांचा आला आणि तिला तहान वगैरे जर लागलेले असेल तर ती गोठ्यामध्ये हंबरते. मी एकटी असेल त्यावेळेला ती हंबरत नाही, माझ्या आवाजाला अजिबात म्हणजे रिस्पॉन्स देत नाही ती. पण यांच्या आवाजाला मात्र, यांचा आवाज घरात येऊस तर दम आहे की लगेच तिकडून हंबरायला सुरुवात करते. कारण हे सतत तिला गवत आणून टाक, पाणी पाज, हे असं त्यांचं काम चालू असतं. बाहेर तिला फिरवायला घेऊन जा. तर बघा, आपला केक तयार होत आलेला आहे असा मस्त. कण्या पण छान शिजलेले आहेत. आणि हे गोठ्यात मी आज वाढदिवस नाहीच त्यांचा साजरा करणार तिचा, कारण गोठ्यामध्ये कोंबड्या अजिबात तिला खाऊ देणार नाहीत. हे बघा, आपला केक तयार झाला. कारण केक न्यूज तर माणूस तर त्या कोंबड्या हे करतील.
त्रास द्यायला सुरुवात करतील. तसं मी औक्षण करण्यासाठी हे बघा दिवा ताट वगैरे तयार केलेले. तर आता तिला लाडीला घेऊन यायला सांगते मी त्यांना. असं ताट उचलून बाजूला ठेवते आणि इथं आतमध्येच बोलवणार आहे तिला, घरातच. आपलं हार ते सगळं तयार करून झालेलं आहे. लाडीला घेऊन येत आहे का तुम्ही? या बरं लाडीला घेऊन पटकन. आतमध्येच आपण तिचं औक्षण करू. तर लाडी आली आमची. खूप गरीब आहे आमची लाडी बरं का, आणि खूप छान असा हार बांधला आहे तिला. आणि आता तिला कुंकू औक्षण वगैरे करून घेते मी. लड्डू थांब. तिला असं मोकळं हवं असतं. तिला धरून आणि ते करून तर अजिबात आवडत नाही बघा. कसं तर हे करते त्यांना. तर औक्षण करून झाले आपलं. तिला आता केक खाऊ घालते मी. थांबा. हे बघा तिचा केक रेडी झालेला आहे. लड्डा केक खाते ना बाळा? हे बघा केकवर कशी तुटून पडली आहे. कण्या वगैरे खूप आवडतात तिला. लो किती छान खाते ना, केक खाते ना. मस्त केक खाते. तिच्या गळ्यात घंटी आहे, त्याचा छान आवाज येतोय बरं. ही घंटी बांधण्याचं कारण म्हणजे जनावरं जर कुठं फिरायला बाहेर असतील आणि तिथं विंचूकाटा वगैरे जवळ असेल तर तो त्या आवाजाने लांब जातो आणि त्यांची सुरक्षितता वाढते. हे बघा इकडं आपली लाडी पूर्ण केक फस्त करण्याच्या बेतात आहे. वर बघायची सुद्धा तयारी नाही आहे तिची. हे बघा, नाहीतर जवळ जर ते उभा असतील तर त्यांना चाटते. पण आता केक पुढं काही सुचत नाही आहे तिला. हे बघा लड्डू वरती बघते काय? लड्डू कशी वाटली?